जय महाराष्ट्र मित्रांनो, गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र सरकार यांच्यातर्फे नोटिफिकेशन आली आहे, जाहिरात आली आहे, भरती निघाली आहे. खासियतीची अशी आहे की फॉर्म भरणं सुद्धा सुरू झालंय. 11 मार्च पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. खासियतीची अशी आहे की तुम्ही महाराष्ट्रातनं अप्लाय करताय, कारण की महाराष्ट्र शासन जॉब आहे, त्यामुळे इथलं डोमेसाईल तुमच्याकडे आहे. मराठी हिंदी भाषा तुम्हाला येते आहे, तर बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. अप्लाय कसं करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, वयाची अट काय, सिलेक्शन प्रोसेस काय, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत तुम्हाला समजून सांगतोय. कारण की ते ऑनलाईन टेस्ट असणार आहे, इंटरव्ह्यू असणार आहे, मग याचं स्टडी मटेरियल कसा अभ्यास करायचा संपूर्ण माहिती सांगतोय. त्याआधी अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट, ज्याला आपण CID म्हणतो, त्यांच्यातर्फे ही भरती निघाली आहे. अनेक जणांनी टीव्हीवर तो CID शो बघितला असेल, अनेकांना त्याच्याबद्दल अट्रॅक्शन आहे. तुम्ही जर PSI झालं, STI झालं याची तयारी करत असाल तर त्याहीपेक्षा जास्त सॅलरी इथे मिळते, त्या लेवलचं पोस्ट मिळतं. त्यामुळे अनेक जण जे पोलीस भरती PSI ची वगैरे तयारी करत असतात, तर त्यांच्यासाठी पण ही भरती चांगली आहे, कारण की सॅलरी पण चांगली आहे, त्या लेवलची पोस्ट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र स्टेट तर्फे आहे. महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये तुमचं जॉब लोकेशन असणार आहे, त्यामुळे चांगली गोष्ट आहे. ओके, यांच्या वेबसाईटवर आपण आल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्याला दिसून जाईल. इथे बघा, व्ह्यू अपडेट तुम्ही केलं तर यावरच्या सध्या भरती चालू आहे, अप्लाय करायचं आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. नेमकं हे काम कशा प्रकारे करतं, यांचं डिटेल्स काय, सगळी माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल. आता यांच्यातर्फे जे नोटिफिकेशन आले ते तुम्ही ते बघू शकताय. डिटेलमध्ये समजून घेऊ. सगळ्यात आधी आपण बघणार आहोत कोण कोण इथे इलिजिबल आहे. ओके, तर मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुम्ही पदवी केलेली आहे, म्हणजे सायन्स मधून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मग त्यातल्या त्यात रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, प्रथम अथवा द्वितीय श्रेणीतील पदवीधर तुम्ही आहात, किंवा न्याय सहाय्यक विज्ञान शाखेतील पदवीधर आहात, म्हणजे BSc फॉरेन्सिक सायन्स तुमचं झालेलं आहे, तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता. म्हणजे एक तर सायन्समधून ग्रॅज्युएट आहात किंवा फॉरेन्सिक सायन्स झालंय, तुम्ही इथे अप्लाय करू शकता. इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की कम्प्युटर नॉलेज तुमच्याकडे पाहिजे, त्याचं सर्टिफिकेट पाहिजे. पण आता नसेल, तुम्ही जॉईन झाल्यानंतर जरी सर्टिफिकेट मिळवलं तरी इथे चालणार आहे. ओके, अजून महत्त्वाचं गोष्ट म्हणजे मराठी आणि हिंदी भाषेचं ज्ञान पाहिजे. त्यातल्या त्यात तुम्हाला उर्दू झालं, गुजराती भाषा येत असेल तरी वेल अँड गुड. ओके, बाकी शारीरिक पात्र काय तर इथे दिलंय. शासन निर्णय दिनांक 27/5/2008 नुसार इथे जे PWBD आहे त्यांच्यासाठी इथे अपात्र ठरवण्यात आलेले आहे, ते इथे बघू शकता तुम्ही. ओके, वयोमर्यादा काय असणार आहे तर तुम्ही ते बघू शकता. 25 एप्रिल 2026च्या शासन निर्णयानुसार इथे बघू शकता. आता जे अंतिम दिनांक आहे 11/3/2026 रोजी प्रमाणे किमान व कमाल मर्यादा, म्हणजे तुमचं जे एज कॅल्क्युलेट होणार आहे ते 11/3/2026 नुसार होणार आहे. मग तुम्ही खुल्या प्रवर्गातनं म्हणजे ओपन कॅटेगरीतनं आहात, 18 ते 38 आहे. मागासवर्गीय उमेदवार आहात तर 18 ते 43 आहे. अंशकालीन उमेदवार आहात तर 18 ते 55 आहे. आणि माजी सैनिक तुम्ही आज सशस्त्र दलात केलेली सेवा असेल तर +3 वर्ष असं तुमचं एज क्रायटेरिया इथे धरला जाणार आहे. आता इथे एक्झाम फी किती असणार तर तुम्ही ते बघू शकताय. एक्झाम फी ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये आहे आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये. फी इथे जास्त आहे, पण पोस्ट पण तशी आहे आणि सॅलरी पण तशी आहे. बाकी बघा, माजी सैनिक यांच्याकरता कुठलेही शुल्क लागू नाहीये. ओके, बाकी अजून खाली स्क्रोल केल्यानंतर सिलेक्शन प्रोसेस बद्दल डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, महत्त्वाच्या टिप दिलेल्या आहे, ज्या की तुम्ही ते बघू शकताय. आता सिलेक्शन कसं होणार आहे तर तुम्ही ते बघू शकताय. सगळ्यात आधी तुमची ऑनलाईन परीक्षा असणार आहे, TCS मार्फत घेतली जाणार आहे, जी की 200 मार्कांची ऑनलाईन परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये पहिला भाग जो असणार आहे तो 120 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा असेल आणि भाग 2 मध्ये 80 गुणांची निरीक्षण चाचणी असेल, ती पण ऑनलाईन पद्धतीनेच घेतली जाणार आहे. ओके, इथे बघा दिले, चाचणी करता दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुलनात्मक परीक्षणाने आकलन करून देणे आवश्यक राहील. ओके, त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षा भाग 1 जे 120 गुणांची असणार आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, एक्झाम पॅटर्न काय, तरी ते मी बुक टॅग करून देईल, ते आजच मागून द्या आणि अभ्यास सुरू करा. ओके, बाकी ते सगळी माहिती दिली आहे. माध्यम मराठी इंग्रजीमध्ये राहील, मराठीत पण देऊ शकताय, इंग्रजीत पण देऊ शकताय, जसं की भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी, मराठी, संगणक, सामान्य ज्ञान या विषयांवर ही एक्झाम असणार आहे.
आणि दुसरं जे असणार आहे त्याच्यासाठी बघा 200 गुणांची जी ऑनलाईन परीक्षा आहे त्याच्यासाठी 120 मिनिटं तुम्हाला इथे मिळणार आहे. ओके. बाकी त्यानंतर तुमची मुलाखत म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू असेल आणि या दोघांच्या बेसिसवर तुमचं इथे सिलेक्शन होईल. महत्त्वाच्या तारखा काय तर तुम्ही इथे बघू शकताय 10/2/2026 पासून म्हणजे फॉर्म भरणं सुरू झाले तर 11 मार्च 2026 पर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय. कॅटेगरीनुसार बघितलं तर बघा ओपन झालं किंवा तुम्ही कुठल्या कॅटेगरीत नेतात त्यानुसार इथे पद दिले. पद इथे 16 आहे, कमी आहे, पण अनेक जणांना गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. इथे 16 जागा असल्यामुळे कमी जण अप्लाय करतात. कॉम्पिटिशनही कमी असते. पण जर का तुमचा अभ्यास चांगला असेल, तयारी चांगली असेल तर नक्की तुम्ही तुमचा ड्रीम जॉब मिळवू शकता. याची लिंक, याची पीडीएफ, अप्लाय लिंक संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी एलिजिबल असेल, मित्रांमध्ये कोणी एलिजिबल असेल, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच करिअर अपॉर्च्युनिटी, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.